खरोखरच जीव आर्यावर प्रेम करू लागलाय का, की तो फक्त तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी जबाबदारीने वागत आहे? कारण आर्याची सुरक्षितता म्हणजे बाळाची सुरक्षितता आणि त्यामुळेच जीवा तिची इतकी काळजी घेत असेल. या प्रश्नाचं उत्तर आगामी भागात मिळणार असलं तरी सध्या प्रेक्षकांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच वेळी शारदाही हे सर्व शांतपणे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत तिलाही काहीतरी वेगळंच जाणवत असल्याची शक्यता आहे. शारदा आणि परिस्थितीत कोणती भूमिका घेणार, ती पारची गैरसमज दूर करणार की आणखी काही नवीन सत्य समोर आणणार आहे, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे पार्थ पूर्णपणे तणावाखाली जातो. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता आणि विचारमन अवस्था काव्याच्या नजरेतून सुटत नाही. काव्य थेट पार्थला विचारते की तो इतका अस्वस्थ का आहे. सुरुवातीला पार्थ काहीच बोलत नाही, पण काव्य वारंवार विचारत राहिल्यानंतर तो मनातील शंका व्यक्त करेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पार्थने काव्याला जीवा आणि आर्याबद्दलचा संशय सांगितला तर काव्या त्याच्यावरती विश्वास ठेवेल का, की ती पार्थला समजावून सांगेल की तो गैरसमज करून घेत आहे. आणि जर ही गोष्ट घरात पसरली तर संपूर्ण कुटुंबामध्ये मोठा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आगामी भागात नात्यांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. नंदिनीचा निर्णय, पार्थचा संशय, जीव आर्याची वाढती जवळीक आणि काव्याची भूमिका या सर्व गोष्टी कथेला एका नव्या वळणावरती घेऊन जाणार आहेत. प्रत्येक पात्राच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरं मिळेपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल. आता तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. नंदिनीने पवित्र धागा आर्याला द्यायला हवा की नाही? पार्थचा संशय योग्य आहे का? जीवा खरंच आर्याच्या प्रेमात पडला आहे का, की तो फक्त बाळाची काळजी घेत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्थने काव्याला मनातलं खरं सांगावं की गप्प राहावं? तुमचे अंदाज आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला अशाच माहितीसाठी लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.